नाशिक शहरामध्ये एका आय.टी. कंपनीतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून या प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षानं जोरदार मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आय.टी. कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही महिलांनी लैंगिक छळ, मानसिक त्रास त्याचबरोबर इतर गंभीर आरोप केलेत। या आरोपांनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे। या घटनेविरोधात संताप व्यक्त करत भाजपनं शहरामध्ये मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। पीडित महिलांना त्वरित न्याय मिळावा आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मोर्चादरम्यान काही ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली असून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। दरम्यान प्रशासनानंही या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय। सध्या या प्रकरणामुळे नाशिकमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय। वेद न्यूज ब्युरो, नाशिक।